सकाळ सकाळचं काम केलेलं कधी बी चांगलं असतं. त्यानं काय होतं, काम पण पटापटा उरकतं आणि लय कामाचा लोड बी दिवसभराचा राहत नाही. सगळी कामं दिवसभराची जागची जाग्यावर नील होते ते. अय मॉन्टी, अरे काय का तुला मी काल बोलावलं होतं का नाही आला रे तू? माझ्या माग काम आहे ती दिसना सगळा हरभरा काढून टाकलाय. आणि तसं माझ्या बायकोनं सांगितलंय काय? पिंटू शेट बरं फिरायचं नाही म्हणून. का? अहो पिंटू शेट, आम्हाला काम असते ते, तुम्ही काय कामाचं आहे का? तुम्ही नुसतं इकडे तिकडे रिकाम टेकड्यावर फिरता. बायको मला म्हणली त्यांना काय काम नसते ते, नुसतं मोकळं हिंडतात आणि त्यांच्याबरोबर अजिबात फिरायचं नाहीत ना पुढं. आईला सत्ता हातात नाही तर गावातली लोक पण म्हणायला लागली पिंटू शेट्टी कांबडाय. मग काहीतरी तुम्ही काम बी मग करा ना, घ्या ना सत्ता हातात. अरे मग त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत बाबा. सगळं सत्तेसाठीच करतोय. मला सरपंच व्हायचं लहानपणापासूनच स्वप्न आहे माझं, गावचं सरपंच व्हायचंय. पण विषय होतंय काय माहिती का, लोक मायाकून पैसे घेऊन जातात आणि मग सरपंचाला देतात. अहो पिंटू शेट, नुसत्या पैसे देऊन लोक आपल्याला मदत नाहीत करणार. मग? त्यासाठी थोडंफार डोकं लावून सुद्धा लोकांची मतं आपल्याला परिवर्तन करणं गरजेचं आहे. अरे डोकं लावून पार डोकं भांजळून गेलं माझं, तरी काय व्हायना, आता करू काय मी? एक काम करता का? काय? तुम्ही काय करा माहित आहे का, तुम्हाला सरपंच व्हायचंय बरोबर का नाही? हा. आता एक मी सांगतो ती फक्त आयडिया करा. बर. तुम्ही काय करा, तुम्हाला हृदयविकाराचा झटका आलेल्याचं नाटक करा. त्याने काय होईल? त्यानं काय होईल माहित आहे का, की लोक अशी भावनिक होतेली. हा. का माहित आहे का, तुमच्यासारखा एक चांगला तरुण उमदा कार्यकर्ता आपल्यातनं निघून चालला ह्याचं लोकांना दुःख होईल. हा. लोक तुम्हाला शेवटची इच्छा विचारते. हा. तुम्ही काय म्हणायचं माहित आहे का, की मी पहिल्यापासून कशासाठी जगत आलोय, सरपंच पदासाठी. हम्म. मग माझी जाता शेवटची एक इच्छा आहे की मला फक्त सरपंच करा. लोक एकदा भावनिक होणार. एकदा का लोकांना सरपंचांवर दबाव टाकला की सरपंच लगेच राजीनामा देतोय बघा. आणि तुम्ही सरपंच झाला म्हणून समजाच, एकदा का सरपंच पद तुमच्या ताब्यात आलं की गुळाला मुंगळा कसा चिटकून राहतो हा. तसं चिटकून राहायचं. खुर्चीला. सोडायचंच नाही, खुर्चीला. सोडायचंच नाही. आईला एक नंबर आयडिया दिली गाड्या. काय झालं काय झालं काय झालं? अटॅक अटॅक. अटॅक हिथं नसतो, अटॅक हिथं असतो. हिथं हात लावा. हिथं नको, माझ्या शेतात नको. मग? पुढे चला, पुढे चला तुम्ही. एवढं बस का? लय तोंड वाचू नका, असं तोंड वाचून जाता. चला. ए पिंटू शेट, काय? एवढं हुंदक देऊ नका. मग काय करू? अहो जरा दमाने घ्या. काय होईल माहित आहे का, आता आपल्याला इथं बघायला कोण आहे का? नाही कोण नाही. नाही. ज्या वेळेस आपल्याला कोणीतरी बघल हा. तेव्हा काय तुम्हाला हुंदक द्यायचं तेवढं द्या. चालतंय मग, चल मग निवांत. हा निवांत चला. आणि अचानक जर समजा कोण आलं ना आपल्याला बघितलं तर काय म्हणते रे माणसं? नाही नाही गोळ होईल. हा गोळ होईल. दमाने द्या. एवढं बस का? हा बस. हा सावकाश सावकाश सावकाश. आले आले, ए जोरात ए जोरात. ओय मोठे दादा, अरे पिंटू शेट काय म्हणाली, छाती का उडीते? ए, मला काय पाहिजे म्हणतो का? पिंटू शेट तुम्हाला अटॅक आलाय. अरे बाबा करण्या, त्याचं काय झालंय माहित आहे हा. का, मी शेतात होतो हा. आणि पिंटू शेट आले तिकडं. हा. आणि काय कुठल्या टेन्शन मध्ये तू कोण आणतो, हा. कचकून त्यांना अटॅक झाला ना. लय अवघड झालं का मोठे दादा? तू एक काम कर, काय? गावात सगळ्यांना सांग पिंटू शेटला हृदयविकाराचा अटॅक आलाय म्हणून. उद्या अटॅक आला ना, हा बरोबर सांगतो. तू दवाखान्यात घेऊन जायला. हो मी चालू दवाखान्यात चालू. आम्ही गावात सांगतो सगळ्याला. सगळ्याला सांग, एक माणूस ठेवू नको तू. हा चालते. पिंटू शेट जोरात. मोठ्या हा? पळत पळत जाऊन कर्णाला 2 लाथा घालून येऊ कर. का? मला मगाशी गायबानं म्हणलं ती. अहो पिंटू शेट तुम्हाला अटॅक आलाय ना, हा, कुठे नादा लागत बसताय. मग आणि काय? मला सांगा, हा. मगाशी तुम्हाला ह्या छताडात अटॅक आलता ना, हा. मग आता ह्या छताडात हात लावलाय. अरे ते हात घासारला तिकडे. अहो एकच छताडा कुठलं तरी फिक्स करा ना, लोकांना संशय ना अशानं. नाही नाही. ओय, प्राजू पळ, प्राजू पळ. ए, आग इकडे या, तिकडे कुठं पळते या? मला वाटलं बिबट्या बिबट्या आला काय, पळ पळ म्हणले. इकडे बाबा तू, हे बघितलं कस करते. अरे काय झालं? अगं पिंटू शेटला अटॅक आला या. हर्षपट अटक आलाय का? हो. मग छातीवर मारा की त्यांच्या. जोरात मारा, अयो. जोरात. अयो. ए, अरे मारतो कशाला? ए पिंटू शेट अटॅक आलाय ना तुम्हाला? असू दे, काय म्हणते बोल. दवाखान्यात नाही की, चला जाऊ आपण. अगं मी जातो दवाखान्यात, तू एक काम कर, हा. तू काय कर माहित आहे का, सरपंचांकडे जा. सरपंचांना सांग पिंटू शेटला अटॅक आलाय म्हणून. हा, मी दवाखान्यात घेऊन येतो वर. ठीक आहे लगेच जाते मग हा, मी. आणि वाटणं कोणी भेटलं तर त्यांना बी सांग. हा चालतंय हा, चालतंय. त्यांचा लवकर तसला ते हे बी करून आण तुम्ही, काय? ती शिपियार का काय म्हणते तसला. हा शिंप्या. शिप्यार.
ते कसलं तरी असतं की अरे पण काय असतं ते? मला एवढी अक्कल आहे का? चला तुम्ही जाते मी. जातो हा. हा. ए सीपीआर मी सीपीएमटी तर नाही ना? अरे नाही बाबा कुठे बी कराव तुम्ही तर चेष्टा करता. ऊस फोडून झाला बर का पण पाचाडाचं मोकार ढिगा रे ए अरे काय चाललंय तुझं हा ऊस मोडतो काय हो कावळा अरे तुझा ऊस नाही मुडीत अरे तुमचा तिकडे नाही आता आणि तुम्ही इकडे काय करताय अरे मग काय 24 तास नेत्या बरोबर हिंडू का मी घरदार आहे का नाही मला काय अरे तुमच्या नेत्याला झटका आलाय झटका आलाय आ, अरे मग चपलीचा वास दे त्याला नाही तर कांदा फोडून वास दे अरे तसला झटका नाही हादरे विकाराचा झटका आलाय अरे विकाराचा झटका आ, तरी पिंटू शेटला म्हणलं होतं मी आचार बाचार नका खात जाऊ झालं ना तरस आता अरे हाती तासला नाही असं असं करत अरे म्हणजे हृदय विकाराचा झटका आला काय हा तेच ते हाय, हाय, हाय. आता कसं करायचं आता तू जा दवाखान्यात त्या मोठी दादा त्याला नेलाय दवाखान्यात तिकडे दवाखान्यात नेला वय आ, अयो आमचा पिंटू शेट जा लवकर मी अख्ख्या गावात सांगणार आहे आईला. मग म्हणते हा आटाकालाची ऍक्टिंग कशी वाटली पिंटू शेटची? नाही ऍक्टिंग एकदम छान केली पण आमदारकीला उभा राहिल्या का खांद्या हात टाकू नका तुम्हाला अटॅक आला हे विसरू नका काय आणि छताला हात ठेवा छताला हात ठेवा कसं आहे आता आपण चौकात आहे लोकांना खरंच वाटलं पाहिजे की पिंटू शेटला अटॅक आलाय म्हणून कळलं का? अरे मोठ्या मला कळलं पिंटू शेटला हट्याक आलाय म्हणून अरे हो खरंच अटॅक आलाय. अरे मग तिकडे दवाखान्यात ऍडमिट काय तिकडे कुठे घेऊन आलास त्यांना अरे बाबा ती जेंडी डॉक्टर नाही का त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो पण डॉक्टर स्वतःच म्हणलं की पिंटू शेट अब चंद दिनों के मेहमान है. जनरल डॉक्टर म्हणले का हा आणि मग चंदीनो के मेहमान हे असे उभे काय पडलं पडलं पडलं. ए, उभं राहा, उभं राहा. धर, 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 धर. इकडं बसा, इकडं बसा. वाढला अटॅक वाढला धक्का जास्त द्यायला लागले आता तू पलीकडे बस पिंटू शेट काळजी घ्या थांब थांब नाही ती वरची वर ते हे मारावं लागतं ना. आईला पिंटू शेट आईला तर पिंटू शेटचं काय खरं दिसाना गेलंय मला पक्ष बदलावं लागतंय काय की आता ए नको नको पक्ष नको बदलू. पिंटू शेट अटॅक आलाय तुम्हाला मी आहे की बोलाय तू पक्ष बदलायचं काय पान काढू नको मध्येच तू आधार दे आता पिंटू शेटला आता खरं तर त्यांना आधाराची गरज आहे. नाही आधाराची हाय गरज पिंटू शेटला बरं पिंटू शेट ते तुमचं सोयाबीन काढायचं होतं ते काढू का नको मग आता अरे राहू दे बाबा कशाला सोयाबीन काय ही तर पिंटू शेटचा जीव चालला लागला आणि तू चाललाय सोयाबीन मध्येच. अरे मग तेच ना मग माझं म्हणणं तेच होतं ना मग आता पिंटू शेट नाही राहिल्यावर मग कसं आपण आहे की तो आहेच का हा. पिंटू शेट हा? असे ना तसे तुम्ही जायच लागलेत ना तर जाता जाता पुण्य करून जा मला 100 देऊन जा आता तुला 100 रुपये कशाला? अरे काय रडाय पाहिजे ना उद्या माग पिंटू शेटच्या कोणीतरी हे बाबा त्यांच्या घरातले ती पाहुणे रावळे ती तू नको काळजी करू. अरे बरं 50 तरी देऊन जा अरे नाही बाबा 5 पैसे नाही त्यांच्याकडे आता. ए बघ मोठ्या मला जर पैसे नाही दिले ना तर मी रडणार नाही ए नको रडू हा? आम्ही रडायला. अरे पण उद्या त्याला पाहुणे रावळे आले बैतीला हा. अरे पण मी जर मोठी मोठी रडलो हा. तर त्यांना वाटत अरे काय कट्टर कार्यकर्ता म्हणून पिंटू शेटचा लोक म्हणले पाहिजेत का नाही हा तेवढं खरं आहे पण तू एक काम करा दे ते सरपंच कुठपर्यंत आलं तेवढं बघून ये मग तुला 50 रुपये द्यायला लावतो जा. पण तुझ्याकडे घ्या जर गचकली तर मधीच दे तुम्ही जा. घेऊन ठेवा हो तुझ्याकडे हो हो, घे तू जा. बघ तुम्ही हो सरपंच जा 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 जा. ए, अरे काल डोक्याला मुक्का मार लागल्यामुळे असं करते का रे? हा रे बाबा ते हाय डोक्यावर पडलं माहित आहे ना तुम्हाला पिंटू शेट राव तुम्ही बी आले आले कोणतरी आले. अहो असं झालंय सगळं आता आता काय करायचं सांगा बरं. अरे कसं आहे माहितीये का प्राजू माणूस आहे माणसाला कधी काय होईल सांगता येईल का? सरपंच काय म्हणा तुम्हाला काय विरोधकाची काय काळजी बिळजी आहे का नाही काय अरे काळजी म्हणून तर चाललोय ना. आता पिंटू शेटला तिकडे अटॅक आलाय आणि तुम्ही असं हलगर्जीपणा लावलाय अरे अटॅक नसतो अटॅक असतो. ते काय ते आलाय आणि तुम्ही कसं काय असं कसं काय करू शकता तुम्ही अरे मला प्राजूने आता तेच सांगितलंय म्हणून तर चाललोय ना अरे तिकडे. मग असं कसं आणि सशावानी पळा जरा अरे चाललोय ना मग. बरं 50 रुपये द्या ना मला आता कशाला तुला 50 सिच्युएशन काय चाललंय काय विषय काय तू आलं पैशाव. पिंटू शेटच्या तिथं माहिती रडायला कोणी नाही ना ए यार असं नाही बोलावं वांगाळवाणी बंडू आता चांगलं बोलावा. पण रडायला पाहिजे ना कोणतरी द्या 50 रुपये अरे पहिलं चल तिथं जाऊ. मग चला मग पटापटा चला ए, पण चल. 50 रुपये द्या ना चल चल अरे चल. अजून गेले नाहीयेत ते. गप्प आहे. चला पटापट पाय उचला अरे हो बाबा अरे हो येतोच आहे ना आम्ही. चला 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 लय गडबड ओ असते. सरपंच सरपंच थांबा काय रे करण अहो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे काय रे? आणि मी ती तुम्हाला सांगितली ना तुम्ही मला 500 रुपये बक्षीस द्याचा रोख अरे पण बातमी काय आहे?
अहो पिंटू शेट तुम्हाला आहे ना आता राजकारणात विरोधक नाही राहिला. म्हणजे पिंटू शेट अटॅक आला त्यांना. अरे अटॅक आले त्यांना गेले नाही. बघा बरं अजून याला नाही आहे ना गेले. दुःख झालं आणि तुम्हाला आनंद झाला मला पण आनंद झाला. द्या बरं 500 रुपये आता. करण्या ही आनंदाची बातमी आहे का? हा अरे पिंटू शेटला फक्त अटॅक आलाय, ते काय गेले नाही. आणि आहे ना राजकारणात विरोधक पाहिजे आपल्याला, कळलं का? कमून असा आनंद साजरा नाही करायचा. अरे प्रत्येक ठिकाणी काय राजकारण नसतं करायचं, माणुसकी पण जपायची असते. आणि पिंटू शेट आपल्या गावातले जरी विरोधक असले ना तरी ते माझे मित्र आहेत, कळलं का? कळलं का करण्या? राजकारण राजकारणाच्या बाजूला, माणुसकी माणुसकीच्या बाजूला. हा आणि पिंटू शेटला जरी अटॅक आला ना हा. तरी त्यांना आहे ना दवाखान्यात घेऊन जाणार आहे आणि आहे ना त्यांचे उपचार करायचे, कळलं का? अहो चला चला थोडी माणुसकी दाखवा. चला पटकीने उचला पटापट पाय. आणि ऐक तिथं गेल्यानंतर आहे ना शांत राहा, हसू बिसू नको काय. चला की पण गचका तिकडे चला. अरे नाही लोक मारतील नाही तर तुला. प्रेमावर वरलं ग तुझ, आता मन भरलं ग तुझ. अरे का याची गावातली डोकं दोर दोर वैताग आला मला. पिंटू शेट अटॅक डोक्यात येत नाही, छताडात येतो. छताड धरा. पाखरा त्याला नाही पाखरा गावातली आज. आजा ए आली आली, वळवा वळवा वळवा. अरे बापरे. यार मोंटी तुला कळत नाही का? अरे पिंटू शेटला अटॅक आलाय, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं तर इथं घेऊन बसलाय खुशाल तू. अहो सरपंच पिंटू शेटला मी झेंडे डॉक्टर कडे घेऊन गेलतो. झेंडे डॉक्टरच म्हणलं पिंटू शेट अब चंदिनो के मेहमान आहे म्हणून त्यांना आपल्या माणसात घेऊन जा. करण्या अरे तू पिंटू शेटची टिंगल करतो का? हा शांत नाही बसता येत का? एक काम कर मोंटी, हा. हे बघ ते झेंडे डॉक्टर राहू दे, पिंटू शेटला उचल, डायरेक्ट गाडीत घालू आणि त्यांना ना डायरेक्ट चेन्नईला घेऊन जाऊ. का? अरे चेन्नई मध्ये भारी भारी डॉक्टर भारी भारी मसनी आहेत. एकदा मसनी मध्ये घातलं बाहेर काढलं ना पिंटू शेट क्लिअर. अरे तुला माहिती आहे ना आमच्या मामा सासऱ्याला अटॅक आलता, इथून डायरेक्ट उचललं एअर एम्ब्युलन्सनी कुठं चेन्नई. अरे क्लिअर झालं ते. अहो सरपंच झेंडे डॉक्टरला लय अक्कल आहे का चेन्नईच्या डॉक्टरला लय अक्कल आहे? अहो काय झेंडे डॉक्टरची काय उन्हाने केस पिकली ती का? अहो काय तुम्ही सांगताय, झेंडे डॉक्टरच्या केबिन मध्ये जरी माणूस गेला तर डायरेक्ट निठवून माघारी येतो या. अरे मॉन्टी झेंडे डॉक्टर सर्दी तापावरच डॉक्टर आहे. अरे चेन्नईचे डॉक्टर कसले भारी भारी आहेत आणि कसल्या मोठ्याल्या मसनी आहेत. अरे मसनी मध्ये एकदा घातलं ना पिंटू शेट क्लिअर, पिंटू शेट अटॅकच क्लिअर, कळलं का? पडला. यार यांना मस्तीत घालू चला. मस्तीत नाही यांना मस्त वाटत घेऊन चला आता. यार बंडू विषय काय, सिच्युएशन काय आहे? अरे त्यांना आहे ना आपल्याला चेन्नईला घेऊन जायचे अहो मस्तीत राहू करायला. द्या तुमचं चेन्नई मुंबई दिल्ली आणि कलकत्ता. मी काय म्हणतो ऐका, विषय कसा आहे माहित आहे का? तिथं मला नाही वाटत आता अरे वाढला, अरे उचला. थांबा थांबा अरे थांबा. चेन्नईला आवाज मस्ती- थांबा तर बंड्या सोडतो. सोडा सरपंच. अहो मला नाही वाटत आता पिंटू शेट चेन्नई पर्यंत पोहोचल म्हणून. अहो आता माणूस आपल्यात हाय तोपर्यंत आपलं एक कर्तव्य असतं की बाबा जाणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारायचं एक काम असतं आपलं. अरे जाणाऱ्या माणसाला विचारायचं असतं ना, पण पिंटू शेट जाणार नाहीये. अहो, जाणार आहे तुम्हाला लय माहित आहे का? मला लय माहित आहे. अरे पिंटू शेट आहेत ना तरुण आहे, तरुण व्यायाम करतात, खाणे पिणं चांगलं आहे त्यांचं. मला हाच प्रश्न पडला पिंटू शेटला अटॅकच आला कसं काय? पिंटू शेट तुम्ही जाणार आहे का नाही? अरे यार उचला, उचला. काय? थांबा तुम्ही. पिंटू शेटची शेवटची इच्छा काय आहे ती मी सांगतो तुम्हाला. काय? तुम्हाला सगळ्याला तर माहिती पिंटू शेटचा मी कट्टर कार्यकर्ता आहे. हाय. पिंटू शेट साठी मी आहे का असे जीवाचं रान केलंय. माझ्या सुखाचे दुःखाचे क्षण येतले मी पिंटू शेट सोबत. आणि पिंटू शेटला वाटायचं की आपला कार्यकर्ता गरीब म्हणून जन्माला पण गरीब म्हणून मेला नाही पाहिजे. तर पिंटू शेटकरची त्यांची 5-50 एकर जमीन आहे आणि त्यांना माहिती होतं माझ्याकडे काय तेवढं ती खातर आहे. तर त्यांची इच्छा अशी आहे की त्या 5-50 एकर जमिनी मधली 4-5 एकर जमीन माझ्या नावावर करावी अशी इच्छा आहे. पिंटू शेट तुम्हाला अटॅक Attack आला. आला, तुम्हाला attack attack आला. हे असली काय सुद्धा त्यांची शेवटची इच्छा नाही सरपंच. मला माहित आहे त्यांची शेवटची इच्छा काय आहे. मला सांगा. अरे पण ते बघ तू पण पिंटू शेटचा कार्यकर्ता आहे, बंडू पण त्यांचा कार्यकर्ता आहे. पिंटू शेट 4-5 एकर देऊन टाका. नाही नाही अहो ती नाही त्यांची शेवटची इच्छा. आणि मग कोणती आहे? मला माहित आहे त्यांची शेवटची इच्छा. एक काम कर ना, शेवटची इच्छा आहे ना आपण मसनीतून काढून आणलं ना मग त्यांना आहे ना विचारू ना. नाही नाही मस्तीतनं काढून आणायच्या आधी शेवटची इच्छा विचारू मग बघू मस्तीचं काय असेल ते. माहितीचा लय खर्च आहे कडे तर पण पैसे देऊन ठेवा बरं तुम्ही आधीच. लागात. थांबा राव 2 मिनिटं तुम्ही. सरपंच माझं ऐकताल का नाही कोणीतरी? बरं सांगा सांगा. मला सांगा, पिंटू शेट जन्माला आल्यापासून त्यांची पहिल्यापासून काय एक इच्छा होती? काय? सरपंच व्हायची.
हा. मग आता त्यांना असं वाटतंय की बाबा आता मी चंदिनो का मेहमान आहे. मग त्यांची अशी अपेक्षा आहे की बाबा मरताना माझी एक शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एक दिवसाचा का व्हायना पण त्यांना सरपंच व्हायचंय ही त्यांची शेवटची इच्छा आहे. अरे एवढीच इच्छा आहे हा. ना. हे बघ काय करू माहिती का, पिंटू शेटला उचलू, हा. चेन्नईला घेऊन जाऊ, मशनीत घालू, मशनीतून बाहेर आले की मी लगेच राजीनामा देतो. अरे पिंटू शेटला भाऊ दे ना सरपंच. ओ अरे. सरपंच असं काय करता तुम्ही? ए यार त्यांची इच्छा आहे करण्या. नाही नाही मसनीत घालायच्या आधी त्यांना सरपंच करा मग मसनीचं बघू आपण काय असेल ते कर म्हणा. अरे पण तू सांग ना, आता मस्ती जर नाही घातलं त्यांना आणि त्यांचा अटॅक नाही राहिला तर आणि हे गेले तर मग कसं काय नाही नाही सरपंच? ते मी धरून बसतो खुर्ची एक दिवस त्यांना असंच. नाही नाही. काळजी करणार तुम्ही राजीनामा द्या फक्त. अरे राजीनामा देतो पण मस्तीतून बाहेर आल्यानंतर. नाही 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 मसनीच्या आधी राजीनामा द्या तुम्ही. सरका एक मिनिट तुम्ही. काय झालं आता इंजेक्शन आणले मी. कुठनं? कुठनं म्हणजे झेंडे डॉक्टर कडनं आणले. अरे बाबा आम्ही झेंडे डॉक्टर गेलो ते म्हणले बाबा आता हे काय बरं होणार नाही. असं कसं बरं होणार नाही? मी पण झेंडे डॉक्टर कडे गेलतो, मला बी असंच म्हणले. मग मी काय केलं, धरलं झेंडे डॉक्टरचं गचुंड आणि म्हणलं पिंटू शेटवरचा इलाज सांगा तुम्ही. हं. त्याचा हृदय रोगाचा झटका नीट झाला पाहिजे. हृदय रोगाचा नाही तो हृदय विकाराचा झटका आहे हा. आणि तो कसला झटका आहे तो नीट झाला पाहिजे म्हणलं. हं. हा हा. मग मला झेंडे डॉक्टरांनी आहे ना हे इंजेक्शन दिलं. हं. म्हणले जा आणि डायरेक्ट आहे ना पिंटू शेटच्या खुबासण्यात खोच हं. आणि पिंटू शेट बरंच होणार म्हणले एकदम सगळं आटेल ए, जरा, जरा. ए, आ- सोडा छोटा ती खोस खोस. मला काय नाही झालं काय नाही झालं मला काय नाही झालं मला काय नाही झालं मला काय नाही झालं ए थांबा थांबा. मला काय नाही झालं. अहो मी एकदम मस्त आहे का, उड्या मारतोय का, 1 2 3 काय नाही झालं मला. अहो पिंटू शेट खुसू द्या, कारण आहे ना हे बघा प्रत्येक माणूस असंच म्हणत असतो मला काय नाही झालं मला काय नाही झालं. छोटा ती खूपच. अहो, नाही, नाही. अहो अहो, सर- इंजेक्शनच्या नावानेच बरं वाटायला लागलं त्यांना. खोसले होते किती बरं वाटेल. पिंटू शेट तुम्ही शांत बसा, तुम्हाला अटॅक आलाय. अहो सरपंच काय नाही अहो तसं काहीच नाही मला पिंटू अटॅक नाही शेट. आला ना काय नाही आलेला. आजार लपू नका तुम्ही, मोठमोठी जर्शी जनावर नीट झालेत या इंजेक्शननी. तुमचं काय किरकोळ आहे? हालू नका तुम्ही नियम ढोकल. पिंटू शेट एक काम करा तुम्ही, एकतर चेन्नईला चला नाही तर इंजेक्शन खुपसून घ्या. अहो अटॅक बिटॅक काय नाही. अहो हे उगं मोठ्याने सांगितलं होतं म्हणून मी केलं. हे येडे उगं काही सांगत मला ते. हा? बघितलं का सरपंच, खोटं बोलत होते ते का? अहो काय म्हणजे मला जसं कळलं पिंटू शेटला झटका आलाय, मी बी गेलो झेंडे डॉक्टर कडे, म्हणलं पिंटू शेटला भेटून यावा. तर झेंडे डॉक्टर म्हणले काय नाही काय नाही काय नाही झालं. मग मला जरा संशय आला, मग मी झेंडे डॉक्टरला ठासून विचारलं तर ते म्हणले काय नाही, पिंटू शेट आलं ते मोंट्याला घेऊन आणि फक्त फेर फटका मारला निघून गेले. मग मला कळलं काय भानगड आहे ती, काहीतरी खोट आहे म्हणलं याच्यात. मग मी आणले इंजेक्शन भरून आणि म्हणलं खुसू सगळ्यांसमोर. आईला छोटा ती बरं झालं तो टाइमात आला. आता माझ्या लक्षात येतंय की पिंटू शेटनी सरपंच होण्यासाठी हे सगळं नाटक केलंय काय. होय मॉन्टी कशासाठी आहे? नाही. पळालं ते. या इकडे या. शेवटची इच्छा घ्यायची का? 5-50 देऊ का? हा? नाही पण असं असते का सरपंच पदासाठी?